गुफेमध्ये जेवण केल्यानंतर रॉक पॅच आम्ही कंप्लीट केला आणि आता आहे पुढचा जो कातळात कोरलेला जो पायरी मार्गाचा वाटा आहे, जी वाट आहे त्या वाटेवरती आहे. आणि आत्तापर्यंत सकाळपासून सर्वात अवघड पॅच जर कुठला असेल तर तो अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी जो रॉक पॅच आहे, क्लाइम्बिंग करून ते जायला लागतं, तो मात्र खूप टफ आहे. संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि आता आलेलो आहे अलंग किल्ल्यावरती. इथे पाठीमागे पाण्याचे टाके आहेत 2. अलंग किल्ल्यावरील शिवलिंग. हर हर महादेव. शिवपिंडीपासून शिवलिंगापासून पुढे आल्यानंतर ही एक पाण्याची टाकी आहे. एक पाण्याची टाकी आणि अलंग किल्ल्यावरती बघण्यासारखे अनेक अवशेष आहेत आणि आपण ते आता पाहणार आहोत. आणि अलंग किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त देखील मनमोहक असतो. तो सूर्यास्त देखील आपण बघणार आहोत. कळसुबाच्या डोंगर रांगेमध्ये असलेले अलंग, मदन आणि कुलंग त्यापैकी आत्ता आपण आलेलो आहे अलंग किल्ल्यावर. वास्तूचे या ठिकाणी अवशेष आहेत आणि समोर जे आहे कातळामध्ये गुफा आहेत. त्या ठिकाणी आपण आज मुक्काम करणार आहे आणि बॅग ठेवून गुहेमध्ये वरती किल्ला पाहायला जाणार आहे. किल्ल्यावरती राजवाड्याचे अनेक अवशेष आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत आणि बघण्यासारखा प्रशस्त असा परिसर या अलंग किल्ल्याचा आहे. शिवलिंगापासून सरळ पुढे चालत आल्यानंतर आपल्याला ती वाट या गुफेकडे घेऊन येते. डाव्या हाताला असलेली या गुफा काहीशा तुटलेल्या आहेत आणि बऱ्याचशा दगडी या गुफांमध्ये आपल्याला दिसतात, परंतु राहण्याची सोय काही प्रमाणात त्या ठिकाणी होऊ शकते. ही डाव्या बाजूची गुफा आहे. त्यानंतर उजव्या बाजूला एक मोठी गुफा आहे जिकडे आता आपण जाणार आहोत. कातळात तुटलेल्या पायऱ्या आणि त्यामधून वाट काढत त्या गुफेपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. ही या अलंग किल्ल्यावरील सर्वात मोठी गुफा आहे आणि आज आमचा मुक्काम त्या गुफेमध्ये आहे. या ठिकाणी काही वास्तूंचे अवशेष आहेत, चौथरा या ठिकाणी. आणि त्या साईडला एक वाट जाते तिकडचा भाग बघण्यासाठी. आणि इकडे राजवाडा वगैरे जो आहे, त्या वास्तूंचे अवशेष, पाण्याच्या टाक्या आहेत, तो भाग या साईडला. आपण राजवाडा वगैरे बघूया आणि तिथून सूर्यास्त फार मनमोहक असतो इथला, तो आपण बघूया. इथे देखील एक गुफा आहे, पण ती गुफा ती आता पूर्ण बुजलेली आहे. त्यामुळे राहण्यायोग्य तरी तिथे नाही आहे, साफसफाई नाही आहे. ज्या क्षणासाठी आम्ही घाईने अलंग किल्ला चढलेलो आहे आणि या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे, काही क्षणामध्येच आता सूर्यास्त होणार आहे आणि सूर्यास्ताचं ते एक सुंदर असं दृश्य नजरेमध्ये साठवण्यासारखं आहे. ,4500 एवढी अलंग किल्ल्याची उंची आहे. त्यामुळे या ठिकाणाहून सूर्यास्त आणि सूर्योदय हे दोन्ही दृश्य खूप छान असे दिसतात. आणि ते पाहण्यासाठी सकाळी आम्ही लवकर उठून या किल्ल्याच्या माथ्यावरती येऊन पोचलो आणि ज्या क्षणाची वाट आम्ही पाहत होतो सूर्योदयाचे, सूर्यनारायणाचे आम्हाला दर्शन झाले. नदीच्या पलीकडे असलेली डोंगररांग व त्याच्या पाठीमागून निघणारा सूर्य या अक्षरशः मनाला भारावून टाकणारं एक दृश्य होतं. ते दृश्य आम्ही कॅमेऱ्यामध्ये साठवलं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि अलंग किल्ल्यावरती सूर्योदय पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे आहेत. समोर सूर्योदय झालेला आहे आणि समोरचं जे दृश्य आहे, पाणी, त्यानंतर त्यामधनं येणारा सूर्यवरती हळूहळू रंगवणारा सूर्य पाहणारं दृश्य अक्षरशः नजरेमध्ये साठवण्यासारखं आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे माझ्या. अलंग किल्ल्याच्या पाठीमागे दिसणारा मदनगड, त्याच्या पुढे दिसणारा कुलंग, असा त्रिकूट आणि आजूबाजूला अनेक किल्ले तिथून आपल्याला पाहायला मिळतात. पाठीमागे जर आपण पाहिलं तर तो माहुली किल्ला आहे. इकडे पाठीमागे कळसुबाई आणि अनेक किल्ले आपल्याला पाहायला भेटतील. त्यानंतर इकडे रतनगड वगैरे आहे. त्यानंतर इकडे आजोबा, ब्रह्मगिरी, अंजनेरी पर्वत, असे अनेक किल्ले या पर्वत रांगेवरनं, कळसुबाई डोंगर रांगेवरनं आपल्याला पाहायला मिळतील. आणि किल्ल्याचा जो पुढचा भाग आहे या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटेल. राजवाडा असेल, समोर जो आहे
तिथे वास्तू आहेत, खाली 10 पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्याच्या खाली गुहा आहे जिथे आपण रात्री मुक्काम केला. समोर दिसणारा कुलंग किल्ला आहे, त्याच्या बाजूला असलेला तुळक्यासारखा तो आहे मदनगड. असा काहीसा हा परिसर आहे. अलंग किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतील. त्यातला हा सर्वात मोठी वास्तू म्हणजे हा राजवाडा आहे. राजवाडा असायला म्हटलं जातं आणि कित्येक शतकं लोटली आहेत, परंतु आजही या वाड्याच्या भिंती आपल्याला पाहायला मिळतात. 3 ते 3.5 फूट रुंद एवढ्या जाडीच्या भिंती या राजवाड्याच्या आहेत. बाकीचा परिसर ढासळलेला आहे आणि या राजवाड्याचा दक्षिण बाजूला एक खिडकी आहे, एक दरवाजा आहे. दरवाजा त्याला गुप्त दरवाजासुद्धा म्हणू शकतो आणि त्यातनं पलीकडचा परिसर आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतो किल्ल्याचा. अलंग किल्ल्यावरतील सर्वात मोठी वास्तू म्हणजे हा वाडा आहे आणि आपण माथ्यावरती जर आलात तर हा वाडा आपल्याला स्पष्ट दिसू शकतो. एवढा प्रशस्त असा हा वाडा आहे. वाड्याची पश्चिमेकडील भिंत पूर्ण अजूनही जशी तशी आहे, पूर्वेकडील भिंत ढासळलेली आहे आणि हा वाडा पाहून आता आपण पाण्याच्या टाक्या आहेत, त्या पाण्याच्या टाक्यांच्या दिशेने पायवाट जाते. अलंग किल्ल्यावरील सर्वात मोठा पाण्याचा साठा म्हणजे 11 असलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे आणि यामध्ये 12 महिने पिण्याचं पाणी उपलब्ध असतं. थंडगार असं पाणी आपल्याला किल्ल्यावरती या पाण्याच्या टाक्यांमध्ये मिळतं. अलंग किल्ल्यावरती मुक्कामी राहणारे लोक याच टाक्यांमधले पाणी वापरतात आणि एवढ्या प्रशस्त असलेल्या पाण्याच्या टाक्या पाहून लक्षात येतं की त्या काळी या किल्ल्यावरती किती मोठी लोकसंख्या किंवा किती राबता असू शकतो. पाण्याचा मोठा साठा या टाक्यांव्यतिरिक्त देखील आणखी टाक्या पाण्याच्या आहेत आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. म्हणजे या किल्ल्यावरती त्या काळी अनेक लोक वस्ती या किल्ल्यावरती होती, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात होतं असं या टाक्यांवरनं व या वास्तूंच्या अवशेषावरनं आपल्या लक्षात येते. टाक्यांचा समूह पाहिल्यानंतर गुफेच्या दिशेने जाणारी पायवाट आपण पकडलेली आहे आणि पाऊलवाटेच्या दोन्ही बाजूंनी अनेक चौथरे, अनेक वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे यावरून असं आपल्याला लक्षात येतं की त्या काळी किल्ल्यावरती किती मोठ्या प्रमाणात वस्ती होती, मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी राहत होती. बहुत करून आदिवासी लोकांनी या किल्ल्याचा राहण्यासाठी जास्त वापर केला आहे. त्यानंतर मोगलांपासनं बचावासाठी, लपण्यासाठी या किल्ल्याचा आश्रय त्या काळी मराठ्यांनी घेतलेला आहे आणि हा किल्ला तसा दुर्गम भागात असल्यामुळे या ठिकाणी सहसा कोणी फिरकत नव्हतं. त्यामुळे लपण्यासाठी एक चांगली जागा किंवा टेळण्यासाठी उंची जास्त असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला मोक्याचा होता. हे सर्व महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी या किल्ल्यावर जाणारे पायवाटा, पायरी मार्ग मोडून काढले, उद्ध्वस्त केले व त्यानंतर हा किल्ला दुर्लक्षित झाला, निर्मनुष्य झाला. आणि आजही आपण किल्ल्यावरती पाहिले तर किल्ल्यासारखं यात फार काही आपल्याला बघायला मिळत नाही, परंतु अनेक अवशेष असतील आणि वाडा असेल, त्यानंतर पाण्याच्या टाक्या असतील, हे आपल्याला किल्ल्यावरती आजही मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. या किल्ल्यावरती आणखी एक मंदिर देखील आहे. ते मंदिर आमचं पाहायचं राहिलं दुर्दैवानं, कारण आम्हाला पुढे कुलंग किल्ला पाहायचा आहे. त्यामुळं पटापट खाली उतरून, कारण आज मोठ्या प्रमाणे लोक किल्ल्यावरती आले आहेत आणि जो रॉक पॅच आहे, जो क्लाइम्बिंग पॅच आपण क्लाइम्बिंग करून आलेलो आहे, तो आता आपल्याला रॅपलिंग करून उतरायचा आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे किल्ल्यावरून लवकर खाली निघण्यासाठी आम्ही सुरुवात केली. अलंग किल्ल्यावरील सर्वात अवघड पायरी मार्ग म्हणजे हा पायरी मार्ग आहे. अतिशय अरुंद असा रस्ता आणि बाजूला खोल दरी असं या पायरी मार्गामुळे या ठिकाणी चालताना भीती वाटते. या ठिकाणी सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरने यांच्या सोबत आम्ही हा ट्रेक करत आहोत. त्यांनी या ठिकाणी सुरक्षिततेची सर्व काळजी आमची घेतलेली आहे, सर्व साधने आम्हाला पुरवलेली आहे. त्यामुळे हे ट्रेक करत असताना तशी भीती फारशी आम्हाला नाही आहे. परंतु हा मार्ग जर आपण पाहिला तर आपल्याला चक्कर आणणारा असा मार्ग आहे, धोकादायक असा मार्ग आहे, अरुंद असा मार्ग आहे. आणि आत्ता येऊन पोचलो आहे ते म्हणजे जिथे आपण क्लाइम्बिंग करून वरती किल्ल्यावरती आलो ते स्टेशन आहे. तिथे बाजूला छोटीशी गुफा आहे आणि त्यामधून नंतर एक एक करून आपण रॅपलिंग करून खाली उतरणार आहोत.
90 अंशामध्ये असलेला जवळपास 80 फूट एवढा हा उंच असा कडा आहे। या ठिकाणी पायऱ्या नाही आहेत, त्यामुळे या ठिकाणी चढताना क्लाइम्बिंग आणि उतरताना रॅपलिंग करून उतरावं लागतं। अलंग किल्ल्याचा सर्वात अवघड टप्पा जर म्हटलं तर हा रॅपलिंगचा किंवा क्लाइम्बिंगचा पॅच आहे आणि आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा हा टप्पा आहे। अशा रीतीने अलंग किल्ला आमचा पूर्ण पाहून झालेला आहे आणि या ठिकाणी गुफा आहे, तिथून आम्ही पुन्हा कुलंग किल्ल्याकडे मार्गस्थ होतोय। पुढचा व्हिडिओ कुलंग किल्ल्याचा आहे, तो सुद्धा आपण नक्की पहा।